आणि आता नाशिकमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। 8 वर्षीय गतिमंद मुलावर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। हा सगळा प्रकार नाशिकमध्ये घडलाय। अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्याची घटना घडल्याचं पाहायला मिळालंय। नाशकात हा प्रकार घडला, अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार। 8 वर्षीय गतिमंद मुलावर अत्याचार करण्यात आले। नाशिकमधल्या या घटनेनं आता खळबळ माजली आहे। 8 वर्षीय गतिमंद मुलावर अत्याचार करण्यात आलाय। 8 वर्षीय गतिमंद मुलाची त्याच्यावर अतिप्रसंग करण्यात आलाय, अत्याचार करण्यात आले। हा 8 वर्षीय मुलगा गतिमंद होता। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे सध्या संपर्कात आहेत। अभिजित, काय नेमका प्रकार आहे? अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। नाशिक रोडच्या गंधर्व नदी परिसरामध्ये एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि या बांधकाम मजुरांचा हा अल्पवयीन दिव्यांग मुलगा होता। त्याला बोलता आणि ऐकता येत नसल्याचा फायदा संशयितांनी घेतला। त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले आणि त्याचा मृतदेह जो आहे तो इमारतीच्या डक्टमध्ये संशयास्पद अवस्थेमध्ये आढळल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह जो आहे तो शवविच्छेदनासाठी पाठवलेला होता आणि त्यामध्ये या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं स्पष्ट झालेलं आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी 3 टीम तयार केलेल्या आहेत आणि या 3 टीम आता काही वेळामध्ये संशयित आरोपींच्या शोधासाठी रवाना होणार आहेत। या सगळ्या घटनेमुळे खरं तर नाशिकमध्ये खळबळ उडालेली आहे, कारण अल्पवयीन हा मुलगा होता आणि अवघ्या 8 वर्षीय मुलासोबत अशा पद्धतीने अनैसर्गिक कृत्य करून त्याचा मृतदेह जो आहे तो अशा पद्धतीने संशयास्पदरित्या आढळल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडालेली आहे। आता पोलीस या संशयित आरोपींचा शोध घेत आहेत। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे नाशकात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर येते। 8 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। इमारतीच्या डक्टमध्ये संशयास्पद मृतदेह देखील आढळून आल्यानं अधिकच खळबळ माजली। अल्पवयीन मुलगा मुकबधीर असल्यानं संशयितांना याचा फायदा घेतलाय। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी आता शिक्षण विभागानं एक मोठं पाऊल उचललंय। परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे। परीक्षा केंद्रासाठीचे केंद्र संचालक, सुपरवायझर आणि परीक्षेच्या संदर्भातला स्टाफ हा इतर शाळा आणि कॉलेजमधला असेल। वेळप्रसंगी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमधल्या शिक्षकांचीही यात मदत घेतली जाईल। केंद्र संचालक आणि सुपरवायझर दुसऱ्या शाळेतले असणार। सुपरवायझर विद्यार्थ्यांच्या फार ओळखीचे नसतील याची खबरदारी घेतली जाईल। केंद्रापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरच्या शाळा कॉलेजचा स्टाफ मागवला जाईल। वेळप्रसंगी जिल्हा परिषद शाळा, महापालिका शाळेतल्या शिक्षकांचीही मदत घेतली जाईल। इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे। 12वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत असेल। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी पर्यंत। 10वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च पर्यंत असेल। आणि आता एक एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी बघूयात। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी मार्फत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे। एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती आहे। या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप ए च्या पदांच्या रिक्त जागा भरल्या जातील। विद्यार्थ्यांना 21 जानेवारी पासून म्हणजेच उद्यापासून अर्ज भरता येईल। 10 फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल। पुढची बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये टोरस सारखाच कोट्यावधींचा घोटाळा झालाय। होय, 35 कोटी रुपये उकळले आणि गुजरातची कंपनी पसार झाली आहे। गुजरातच्या क्विक स्टार्ट या कंपनीनं 1,500 जणांना 35 कोटींचा गंडा घातलाय।
क्विक स्टार्ट कंपनीनं गुंतवणूकदारांना महिना 3% परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये दर महिन्याला गुंतवणूकदारांना त्यांना रक्कम मिळत गेली होती. मात्र काही दिवसांनंतर ती बंद झाली. पैसे मिळणं बंद झाल्यानं गुंतवणूकदार घाबरले आणि त्यांनी कंपनीच्या मुख्य शाखेत धाव घेतली. तेव्हा शाखाच बंद आढळली. कंपनीचे संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर शाखा व्यवस्थापक शीतल मोतिंगे, विठ्ठल तांदळेला अटक करण्यात आली आहे. मेरे 1 लाख और बाकी के फैमिली मेम्बर्स के, बहन के, भांजे के और भांजी के ऐसे मिला के हमारे टोटल 33.5 लाख रुपए इसमें इन्वेस्ट किए गए. सो मार्च 23 में इन्वेस्ट किया था. 7 महीने आया. कॅप्शिरोर LLP मध्ये जो 10 लाख रुपये मी गुंतवले होते त्याच्यापैकी 30-35% माझे रिटर्न म्हणजे आलेले. त्याच्यानंतर काहीच नाही. परंतु हे एक विशेष आहे की शहा एंटरप्राइजेसमध्ये 1 लाखाचे त्यांनी 1,80,000 म्हणजे एका लाखाचे 80,000 रुपये ते देणार होते. तर ते जवळजवळ 1 वर्ष झालं ते म्हणजे त्याची मॅच्युरिटी झाली होती आणि मी विड्रॉलसाठी दिलं, पण ते देखील आता 2 वर्ष होतील त्याला. ते पैसेसुद्धा त्यांनी अजून दिलेले नाही. नेमका घोटाळा काय जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गुजरातच्या क्विक स्टार्ट कंपनीचा 35 कोटींचा घोटाळा. गुंतवणूकदारांना दर महिना 3% परतावा देण्याचं आश्वासन. मोफत विदेशवारीचंही दाखवलं आमिष. 1,500 जणांना 35 कोटींचा गंडा घातला. कंपनीच्या 2 मालकांसह 4 गुन्हा दाखल, 2 अटक. पुढच्या बातमीकडे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात IIT मद्रासचे संचालक V कामकोटी यांचा दावा सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. तापानं फणफणत होतो, गोमूत्र पिऊन बरा झालो असा दावा कामकोटी यांनी केलाय. कामकोटींच्या दाव्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गोमूत्राच्या औषधी गुणधर्माबद्दल बोलताना कामकोटी यांनी हा दावा केलाय. कामकोटींच्या दाव्यावर आता चौफेर टीका होतीये. कामकोटी यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस आणि द्रमुकच्या नेत्यांनी केली आहे. आता बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून घेऊया. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील अहवालाची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे. एन्काउंटर प्रकरणातील 5 पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही देण्यात आले. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालामध्ये अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीस जबाबदार म्हटलंय. तसंच पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे असंही अहवालात नमूद करण्यात आलं. राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्यावेळी फडणवीस गृहमंत्री होते आणि त्यांना अंधारात ठेवून एन्काउंटर झाला का असा सवाल राऊतांनी विचारलाय. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी शिंदेच्या एन्काउंटरवर प्रतिक्रिया दिली आहे. आयोगाकडे तक्रार आल्यावर कोणालाही सोडणार नाही, तसंच सरकार सगळ्या गुन्ह्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊन कारवाई करतंय अशी प्रतिक्रिया चाकणकरांनी दिली आहे. बदलापूरच्या घटनेमध्ये जो कोणी दोषी आढळेल, जाणून बुजून एन्काउंटर केला असेल तर न्यायालय निर्णय घेईल. याबाबत शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी किंवा कोणाला तरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा खून केला असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलाय. सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगनमतानं अक्षयचा खून केला असा आरोप अंधारेंनी केला. अक्षय शिंदे एन्काउंटरवरून विरोधकांनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे. तेव्हाच्या सरकारला स्वतःची इमेज रॉबिनहूड म्हणून करायची होती असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. अनिल देशमुखांनी थेट भाजपवरच हल्लाबोल केलाय. ज्या शाळेमध्ये चिमुकलीचं लैंगिक शोषण झालं ती शाळा भाजपच्या मंडळींची होती. त्यांना वाचवण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर करायला लावला असा सवाल देशमुखांनी उपस्थित केलाय. सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याप्रकरणी आरोपींचे 19 फिंगरप्रिंट्स घटनास्थळी आढळले. सैफच्या घरातील जिना, खिडकी आणि घरातील विविध ठिकाणी आरोपीच्या हाताचे ठसे आढळले.
फिंगरप्रिंट हा आरोपी विरोधात भक्कम पुरावा मानला जातोय. तसंच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बांगलादेशी आहे. अभिनेता सैफवर हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शेहजाद बातम्यांच्या माध्यमातून पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवत होता असं तपासात निष्पन्न झालंय. त्याचा मोबाईलमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 2 संशयितांचे स्क्रीनशॉट सापडल्याची माहिती आहे. वृत्तवाहिन्या दाखवत असलेल्या संशयितांचे स्क्रीनशॉट त्यानं काढून ठेवले होते. अभिनेता सैफ अली खानला येत्या 1 ते 2 दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांनी ही माहिती दिली आहे. अभिनेता शाहरुख खान देखील मोहम्मद शेहजादच्या निशाण्यावर होता अशी माहिती आता मिळतेय. सैफवर हल्ला करणाऱ्यानेच शाहरुखच्या घरी घुसण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. बंगल्यात असलेल्या तारांच्या कुंपणानं तसे अतिल सुरक्षा रक्षेमुळे बंगल्यात घुसण्याचा प्लॅन कॅन्सल झाला, रद्द झाला. कलकत्ता आरजीकर मेडिकल कॉलेजमधला महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कलकत्त्याच्या सियादह विशेष कोर्टानं ही शिक्षा सुनावली. झारखंडमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये मानहानीचा खटला चालवला होता. त्याबाबत सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालाय. कोर्टानं नोटीसला उत्तर देण्यासाठी 4 आठवडे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 2 आठवडे असा वेळ दिला. पुढच्या बातमीकडे. सोनमर्गच्या पर्यटन रिसॉर्टसह काश्मीरच्या उंच भागात सकाळपासून बर्फवृष्टी झाली आहे. पर्यटनस्थळी अनेक इंच बर्फ साचलाय. पर्यटक बर्फात खेळण्याचा आनंद लुटतायत. पर्यटक, प्रवासी आणि वाहतूकदारांना प्रशासन आणि वाहतूक सल्ल्याचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये बर्फवृष्टी होतीये. त्यामुळे संपूर्ण खोऱ्यात बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातल्या तापमानात मोठी घसरण झाली. श्रीनगरमध्ये पारा 4.1 अंशांवर घसरलाय. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी डोडामध्ये मोठी गर्दी केली आहे. तर अनेक जण चक्क बर्फावर क्रिकेट खेळताना दिसतात. गुलमर्गमध्ये तापमान उणे 1.6 अंशांवर पोहोचलंय. एकीकडे तापमानात घट झाली असली तरी बर्फवृष्टीनं काश्मीर खोऱ्यातलं निसर्ग सौंदर्य आणखीनच बहरलंय. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर करण्यात आलाय. बोगस आदिवासी प्रमाणपत्रावर 1779 कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या. आणि आपण पाहतोय की नाशिकचं असेल किंवा काल रायगडचं असेल, एवढं रात्री अचानकपणे मध्यरात्री ही नोटिफिकेशन आल्यानंतर स्थगिती दिली आहे. ह्याच्यात नक्की आम्ही समजायचं तरी काय? म्हणजे आत्तापासूनच हे स्वार्थी लोक एकमेकांशी भांडायला लागलेत. ही भांडणं काही जनतेच्या कामावरनं नाही आहेत, जनहिताची नाही आहेत, जनतेची सेवा अजून कशी चांगली करू शकतो ह्याच्यावरनं नाही आहेत. ही भांडणं ह्या सरकारमध्ये, ह्या भाजप सरकारमध्ये पालकमंत्री कोण बनणार, कुठचं खातं कोणाला मिळणार, कुठचा बंगला कोणाला मिळणार, ह्याच्यावरनं जर सुरू झाली असतील तर जनतेने ह्याच्यातून समजायचं तरी काय? बरं, हे स्थगिती कोणाच्या हट्टापोटी दिलेली आहे? तर एक असे आहेत त्याच्यात ज्यांच्याच कार्यकाळात योगायोगाने, मला माहीत नाही त्याच्यात असं पुढे अजून काही गोष्टी येत आहेत, एसटीचा घोटाळा जो आता सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असं कळतंय, पण त्यांच्याच कार्यकाळात झालं असं कळायला काही दुसरं काही मार्ग नाही, त्यांच्याच काळात झालं असं वाटतंय. ते मग कोणीतरी जाऊन टायर जाळतो. खरं तर जर टायर जाळून, रस्ता रोको करून, जाळपोळ करून अशा स्थगिती येत असतील आणि अशी जर पालकमंत्री पदं मिळाली असतील तर हे चुकीचं आहे. अशा मंत्र्यांना लगेच मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. हा हावरटपणा काही बरा नाही, हा स्वार्थीपणा बरा नाही. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की जे मुख्यमंत्री आम्हाला वाटत होते की कधी कोणासमोर झुकत नाहीत,
मग ते जंगलाचा विषय असो किंवा कुठचाही विषय असो, जनतेचं पण ऐकत नाही. एका वेळी लाठीचार्ज केलं तरी चालेल, पण जनतेचं ऐकायचं नाही, की कोणासमोर झुकायचं नाही. असे मुख्यमंत्री एवढं संख्याबळ ईव्हीएमनी दिल्यानंतर देखील झुकतात कसे आणि दादागिरी सहन करतात कसे, हा एक प्रश्न आहे. तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे संख्याबळ आहे, दादागिरी सहन करण्याची गरज नाही त्यांना. पण त्यांनी आता सहन केलेली आहे. पहिलं पाऊल दादागिरी सहन करण्याचं टाकलेलं आहे. आणि ह्या रुसवे फुगवे, ही नाराजी कितपत चालू देणार, आणि असं जर सरकार चालत असेल तर जनता कितपत जनतेची सेवा होणार, हे जनतेने विचार करावा. दुसरी गोष्ट, खरं तर काल आपण सर्वांनी पाहिलं असेल, पोलिसांनी तात्पर्य दाखवून, एक चातुर्य दाखवून तो जो सैफवर हल्ला करणारा हल्लेकरू आहे त्याला पकडलं. त्याला पकडल्यानंतर आता अनेक गोष्टी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. कसं त्याला पकडलं, कुठे त्याला पकडलं, बांगलादेशी होता, हे सगळं लोकांसमोर आलेलं आहे. पण ह्याच्यातून एक कळतं आपल्याला. पहिली गोष्ट ही कळते की जर पोलिसांना मोकळं मैदान दिलं आणि गृह खात्याने पोलिसांचे हात बांधले नाहीत तर पोलीस कुठेही जाऊन कोणी गुन्हेगार असेल त्याला पकडून कोर्टासमोर हजर करू शकतात. मग काल ते आपण पाहिलं, कुठे चिखल्यात जाऊन, ठाण्यात जाऊन तो लपला होता, कुठे कुठे गेला, CCTV फुटेज मिळालं. म्हणजे एका बाजूला पोलिसांचे जर हात मोकळे ठेवले आणि मैदान मोकळं दिलं तर पोलीस कोणालाही पकडू शकतात कुठेही जाऊन. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं, गृह खात्याची आणि सरकारची इच्छाच नसेल तर मग वाल्मिक कराडसारखे लोकांना, म्हणजे ते आता फोन वापरतात की नाही मला माहीत नाही, म्हणजे त्यांची संपत्ती केवढी काय काय आहे, अनेक लोकांनी, RTI ॲक्टिव्हिस्टनी, सगळ्यांनी, राजकीय मंडळींनी सांगून दाखवलेली आहे. पण संतोष देशमुख प्रकरणी जे कोणी आरोपी असतील त्यांना शरण यायला लागलं, पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत. का? तर पोलिसांची चूक नव्हती, गृह खात्याच्या मनात इच्छा आहे की नाही, हा एक मोठा विषय. आणि म्हणून मी पुन्हा एकदा पोलिसांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो की काल त्यांनी दाखवलं की पोलीस जर कामाला लागले आणि पोलिसांना जर मोकळं मैदान दिलं तर कसं पोलीस यंत्रणा आपली महाराष्ट्रातली आहे, मुंबई पोलीस कसे आहेत, महाराष्ट्र पोलीस कसं आहे, त्यांचं खरोखर आम्ही अभिनंदन करतो. अभिमान आहे आणि आमचं सरकार देखील असताना त्यांच्यासोबत आम्ही अभिमानाने उभं राहिलो. पण दुसरी गोष्ट त्याच्यात ही येते की जर हा माणूस बांगलादेशवरनं येऊन आपल्या राज्यामध्ये लपत असेल, कुठेतरी कोणावर हल्ला करत असेल, कोणाच्या तरी घरात घुसून मारत असेल, पहिलं म्हणजे बांगलादेशातून ही व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी? योगायोग सांगा किंवा राजकीय काही घडामोडी सांगा, पण भाजपनी किंवा काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात बांगलादेशी हटाव मोर्चे काढले होते. आता आपण हे लक्षात घ्या की गेले 10 वर्ष आणि आत्ताचं 1 वर्ष म्हणजे 11 वर्ष, 2 बहुमताची सरकार आणि आत्ताचं NDAचे सरकार, कोणाचं आहे केंद्रामध्ये? भाजपचं आहे. महाराष्ट्रात देखील गेली 11 वर्ष, 2.5 वर्ष आमची सोडली, तेही कोविडच्या लॉकडाऊनमध्ये गेली, पण 2.5 वर्ष जर सोडली तरी गेली आपण पाहताय किती वर्ष, 8-8.5 वर्ष तर भाजपचंच सरकार आहे. मग केंद्रात गृहमंत्री कोणाचे आहेत? तर भाजपचे आहेत. राज्यात गृहमंत्री कोणाचे आहेत? तर भाजपचे आहेत. आज जर हे भाजपचे कोण लोक मोर्चा काढत असतील, मी खरोखर त्यांना एकच सांगेन की आपण सगळ्यांनी मिळून मोर्चा काढला पाहिजे आणि प्रधानमंत्र्यांना विचारलं पाहिजे की आपलं सरकार जे केंद्रात बसलेलं बहुमताचं सरकार आहे ते अकार्यक्षम आहे का? ते काही आपले बॉर्डर सिक्युअर करू शकत नाही का? तुमच्या देखरेखीत बांगलादेशी घुसतातच कसे? बरं, आला आणि तो राहिला कुठे होता? 6-7 महिन्यापूर्वी, एक तर 6-8 महिन्यापूर्वी आला, आता सगळं कळतंय. म्हणजे खोकी सरकारच्या वेळी राहिला कोणाच्या जिल्ह्यामध्ये? ज्या जिल्ह्यातून पूर्व घटनाबाह्य मुख्यमंत्री होते. म्हणजे हे नक्की कुठपर्यंत पोचलेलं आहे? 10 वर्षात भाजपचं जे अपयश आहे, मग एका बाजूनी चीन घुसत आहे, दुसऱ्या बाजूनी बांगलादेशी घुसत आहेत, आणि एका बाजूला आपण पाहतोय बांगलादेशमध्ये हिंदू आक्रोश करत आहेत की आम्हाला न्याय द्या, आम्हाला देशात घ्या, तिथून काही हे काही तिथे काही करू शकत नाहीत, भाजप जाऊ शकत नाही, केंद्र सरकार जाऊ शकत नाही, थांबू शकत नाही. इस्कॉनचे जे तिथे मला वाटतं पुजारी होते त्यांना पण अटकेत टाकलं होतं. भाजप किंवा केंद्र सरकार काही बोलू शकलं नाही. पण त्याच भाजपच्या देखरेखीत, त्याच भाजपच्या केंद्र सरकारमध्ये, त्याच भाजपच्या राज्य सरकारमध्ये जर कोणी बांगलादेशी आपल्या राज्यात येऊन, आपल्या शहरात येऊन हमला करतो तर ही धोकेदायक गोष्ट आहे. आणि भाजपचं केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो किती अपयशी ठरलंय ह्याचं मोजमाप तुम्ही करू शकता. आज कोर्टाने त्याच्यावर ताशाने ओढलेले आहेत. म्हणजे निवडणुकीच्या आधी हे एन्काउंटर राजकीय दृष्टी केला होता का? काहीतरी एखादा विषय किंवा त्याला काही गुपित माहिती होतं ते अजून काही तसंच ठेवण्यासाठी केलं होतं का? हा पण विषय आहे, पण ते कोर्टात आहे आता विषय तो. मराठी होऊ द्या, आपण एकत्र घेऊ. तुम्ही म्हटलं की पालकमंत्री पदाच्या ह्याच्यावरून त्यामध्ये
मुख्यमंत्री हतबल आहेत आणि मुख्यमंत्री एवढे हतबल कसे हा प्रश्न आम्हाला पडलाय. म्हणजे दादागिरी का सहन करतायत बरं कोणाची? तर एक मंत्री ज्याचे चेले जाऊन रस्ता रोको करतात, असं रस्ता रोको करून जर व्हायला लागलं, बीड आणि परभणीमधली जनता तर बिचारे किती आक्रोश करतात न्याय पाहिजे म्हणून. त्यांच्याकडे नाही गेलं ते असं स्थगिती द्यायला किंवा तिथे लगेच न्याय द्यायला. मग जे लोक ज्यांच्या हावरटपणामुळे किंवा स्वार्थीपणामुळे रस्ता रोको करतात, लोकांना त्रास देतात, काही काही. आमदार आदित्य ठाकरे बोलत होते. तुर्तास वळूयात पुढच्या बातम्यांकडे. बातम्या पाहायच्या टॉप 50 मधून. सलून व्यवसायाच्या दरात 20% वाढ झाली आहे. 26 जानेवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. सलून ब्युटी पार्लर असोसिएशननं नाभिक संघटनेनं हा निर्णय घेतलाय. महागाईसोबतच सलून ब्युटी पार्लरच्या साहित्य दरात वाढ झाल्यानं दरवाढ करण्यात आली आहे. यंदाच्या साखर हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. याशिवाय इथेनॉल निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडे असलेला तांदूळ प्रति किलो 22 रुपये दरानं देण्याचाही निर्णय सरकारनं घेतलाय. दरम्यान साखर निर्यातीच्या निर्णयाचा साखरेच्या दरावर परिणाम होतोय. साखरेच्या दरात प्रति क्विंटल 150 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे. इन्फोसिस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळणार आहे. इन्फोसिस कंपनीकडून यंदा कर्मचाऱ्यांना 6 ते 8% वाढ देण्यात येणार आहे. जानेवारी आणि एप्रिल या 2 टप्प्यांमध्ये ही वेतन वाढ दिली जाणार आहे. बदलापुरात रिक्षा चालकांनी 5 रुपयांची बेकायदा भाडेवाढ केली आहे. त्याविरोधात प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद सुरू झालेत. रिक्षा चालकांच्या या कारभाराविरोधात कल्याण आरटीओनं कडक पावलं उचलली आहेत. कोणी बेकायदा जास्तीचे भाडं घेत असेल तर प्रवाशांनी आरटीओच्या व्हॉट्सअप नंबरवर तक्रार करण्याची विनंती आरटीओनं केली आहे. कल्याणमध्ये 3 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ही कारवाई केली. बेकायदेशीर या महिला वास्तव्य करत होत्या. या बांगलादेशी महिला भारतात कशा आल्या, त्यांना कोणी आणलं का, याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10,000पेक्षा अधिक बांगलादेशी नागरिक आढळलेत. सर्वाधिक बांगलादेशी हे एकट्या सिल्लोड तालुक्यात असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केलाय. सिल्लोडमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या 5,000पेक्षा अधिक असल्याची माहिती मिळतेय. अकोल्यात पहिलं एकदिवसीय आदिवासी साहित्य संमेलन पार पडलंय. लेखक संघ आणि आदिवासी समाज बांधवांच्या पुढाकारातून संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आदिवासींच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विषयासंदर्भात विविध परिसंवाद पार पडला. तसंच या साहित्य संमेलनामध्ये अनेक साहित्यिक, कवी तसंच आदिवासी बांधवांचा सहभाग पाहायला मिळालाय. गाझापट्टीत युद्धविराम लागू झाल्यानंतर हमासनं 3 इस्रायली पोलिसांना सोडून दिलंय. डोरन स्ट्रेनब्रेचर, रेमी गोगान आणि एमिली डमारी यांना सोडण्यात आलंय. हमासनं 3 पोलिसांना इस्रायली संघटनेच्या रेड क्रॉसकडे सुपूर्द केलंय. युद्धविरामानंतर आता गाझापट्टीत बॉम्ब वर्षाव थांबलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पॉलिटिक्सची अमेरिकेमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देणगीदारांना व्हाईस प्रेसिडेंट जेडी व्हॅन्स यांच्यासोबतच्या डिनरसाठी 2 तिकीटं मिळाली आहेत, तर ट्रम्प यांच्यासोबतच्या कॅन्डल लाईट डिनरसाठी 6 तिकीटं मिळाली आहेत. या डिनर ऑफरमधून 2,000 कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकलाय. सोशल मीडिया अकाउंटवर नीरजनं आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नवीन वर्षांची सुरुवात नीरज चोप्रानं आयुष्याचा नवीन अध्यायानं केली आहे. पंढरपुरात भाविकांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून राज्य सरकारला 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आलाय. विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षाकाठी 1 कोटी भाविक पंढरीत येत असतात. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं जतन करण्यासाठी उद्यापासून पुरातत्व विभाग संवर्धन प्रक्रिया राबवत आहे. त्यामुळे 21 ते 24 जानेवारीपर्यंत भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही. ज्योतिबाची उत्सव मूर्ती कलश मंदिराच्या कासव चौकात दर्शनासाठी ठेवण्यात येईल. स्वामी विवेकानंदांची 162वी जयंती हिवरा आश्रम इथं साजरी करण्यात येते. 3 दिवसीय महोत्सवात महत्त्वाचा कार्यक्रम तो महाप्रसादाचा असतो. यात 200 क्विंटल गव्हाची पुरी आणि 100 क्विंटल वांग्याची भाजी असणार आहे. मंगळवारी या महाप्रसादाचं वितरण केलं जाईल. कर्नाटकातील बंगळुरूमधील श्री दक्षिणा अयोध्या मंदिराच्या प्रांगणात नुकतीच महाबली हनुमानाची 72 फूट उंचीची मूर्ती साकारण्यात आली, बसवण्यात आली. हनुमानाच्या खांद्यावर श्रीराम आणि लक्ष्मणाच्या मूर्ती देखील आहेत.
महाकुंभासाठी प्रयागराज संगमाजवळ 7व्या दिवशीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पवित्र स्नानासाठी भाविक कडाक्याच्या थंडीत कुंभ स्नान करतात. स्नानानंतर अनेकांनी आखाड्यातून संन्यास दीक्षा घेतली. आह्लादित है पशु पक्षी मनुष्य शेष. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतणे सचिन मोदी आपल्या मित्रांसह कुंभमेळ्यात पोहोचले. त्यांनी यावेळी मित्रांसोबत संत कबीरांची भजनं गायली. सचिन मोदी आपल्या मित्रांसह महाकुंभाच्या पवित्र वातावरणात पूर्णतः तल्लीन झाल्याचं व्हिडिओ पाहायला मिळत आहे. कुंभमेळ्यात रील बनवण्यासाठी शेखच्या वेशात आलेल्या एका तरुणाला साधूंनी मारहाण केली आहे. प्रेमानंद असं या तरुणाचं नाव असून तो राजस्थानातनं कुंभमेळ्याला आला होता. व्हिडिओमध्ये प्रेमानंद हा अरबी शेख सारखे कपडे घालून फिरत आहे. तसंच त्याच्यासोबत आणखी 2 तरुण आहेत. ते त्याचे अंगरक्षक असल्याचं भासवत होते. खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या जामिनावर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 23 जानेवारीला होईल. केस कोर्टात कराडच्या वकिलांनी विनंती केली होती. यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. वाल्मिक कराड प्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी मंगल जाधवच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आली. खाडेंच्या मध्यस्थीनं हा व्यवहार झाल्याचा संशय. याच पार्श्वभूमीवर खाडेंची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. बीड सरपंच आणि परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ अकोल्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सर्वधर्मीय सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले. या मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंब देखील सहभागी झालं होतं. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनात बीडची लॉबी काम करते असल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय. बीड जिल्ह्याचं नाव वापरून इथं कोणी दादागिरी करत असेल आणि नियमबाह्य काम करत असेल तर त्या अधिकाऱ्याला घरी बसवणार असल्याचा इशारा नितेश राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय. पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवण्यात गैर काय असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तर महायुती भक्कम असून पालकमंत्री पदावर मार्ग निघेल असं शिंदेंनी सांगितलंय. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. गिरीश महाजन, दादा भुसे, आदिती तटकरे आणि भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे. भरत गोगावलेंना डावलल्यानं महाडमध्ये शिवसैनिकांनी रास्ता रोको देखील केला होता. तर भुसे आणि गोगावलेंनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. गिरीश महाजनांकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे रिक्त राहणार आहे. नाशकात पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यानंतर निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीनं दावा केलाय. नाशिकच्या पालकमंत्री पदाची आमची मागणी आजही आहे आणि उद्याही राहील असं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादीचे असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंढरपूरमधल्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पंढरपुरामध्ये आषाढी आणि कार्तिकीसह 4 यात्रा भरतात. आषाढी एकादशीला तर 15 ते 16 लाख भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंटात लाखो भाविकांची गर्दी असते. याच गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी AI तंत्रज्ञान आता वापरलं जाईल. राज्य सरकारकडे त्यासाठी 2 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.